स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. या मालक काय म्हणताय? काय नाही रे, सॉरी सांगायला. शेवटी यार इनफॅक्ट मलाच गिल्टी वाटते. तुला तुझ्या लहान भावासमोर हार पत्करावी लागली सौरभ. आजकाल काय सगळे निर्णय तोच घेतो का? एक्झॅक्टली तसं नाही, पण हा ऑलमोस्ट. दॅट्स नॉट राईट सौरभ. मला अजून आठवतंय कॉलेजला असताना जेव्हा आम्ही आयुष करायचो ना, तेव्हा सुद्धा तू कायम त्या अभिषेक बरोबर. ठीक आहे रे, भाऊ आहे तो माझा. अरे अरे ठीक आहे काय, आपण आपल्या अधिकारांसाठी आपल्या हक्कासाठी भांडायचं नाही. परवा सौरभ मी त्या पेपरवर सही करून पैसे उचलू शकलो असतो, पण मुद्दामून पैसे नाही उचलले. केवळ तुझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे? सौरभ, अभिषेक उद्या काय बोलला असता? काय? की बघा आता सौरभचे मित्र सुद्धा माझ्या अटी मान्य करतात आणि म्हणूनच मी हे केलं नाही. शहाणा असशील ना तर स्वतःचं महत्व वाढव सौरभ. तू तुझा हिस्सा मागून घे. काय बोलतोयस काय तू? अरे तुला हे आत्ता एवढं सगळं भयंकर वाटेल, पण तसं नाहीये. नीट विचार कर, मग तुला पटेल. तू आज जी सिगरेट ओढतोयस ना, ती घ्यायला तुला उद्या अभिषेक समोर हात पसरवावा लागेल. आणि असं काही होणार नाही की तू हिस्सा मागितलास तर तुला मिळाला आणि तू वेगळा झालास. असं नाहीये. त्याला फक्त तू जाणीव करून दे की सौरभ हा त्याचा मोठा भाऊ आहे आणि अख्ख्या इस्टेटीचा त्यालाही अधिकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही निर्णय घेताना सौरभला डावलून चालणार नाही. तू नीट विचार कर, मग ठरव. मला असं वाटतंय की तू तुझा हिस्सा मागून तर बघ. थिंक अबाउट इट. येतो मी. कधी आलीस? आत्ताच. You know what? I really missed you. I missed you too. I missed you more than that.
खरं स्पर्शानं अर्थ असतो असं म्हणतात. स्पर्शानं स्वार्थ सुद्धा असतो. तुला खरं कसं वाटतं ऐश? काय झालं? आज ऑफिसमध्ये माझी खूप आठवण आलेली दिसतेय. तुझी आठवण नेहमीच येते ग, पण आज आय रिअली मिस्ड यू. आणि हल्ली असं बऱ्याचदा होतं ऐश, कुठे जाताना, काही काम करताना, कोणाला भेटल्यावर आय जस्ट मिस यू. हे पासा, आता मी रडीन. सुख सुद्धा झेपावं लागतं अभि. तुला माहिती आहे ऐश, अभिच्या केस नंतर असं वाटायला लागलं होतं की आयुष्याचे सारे रंगच बदलत चाललेत. आपण उंचावरून कोसळतोय आणि कोसळत चाललोय असं वाटत होतं. मग जाणवलं की आपण दोन्ही हातांनी काहीतरी घट्ट धरलंय. मग असं लक्षात आलं ऐश की मी धरलं काहीच नाहीये. मी बांधलो गेलोय. कोसळताना सुद्धा मला एक आधार आहे, तुझा, तुझ्या प्रेमाचा. आणि मग खरंच खूप बरं वाटलं. असं वाटलं की हे कोसळणं, कोसळत राहणं कुठेतरी कधीतरी थांबेल. कुठेतरी आपण स्थिरावू ऐश. आणि मग I love you, Ash. I love you too. बाबा, काय बेटा? काय झालंय तुला? काही नाही. का? तुझा मूड मला बरोबर नाही वाटत. अगं खरंच काही नाही. बरं तुझं आवरून झालं का तिकडचं? हो झालं. होमवर्क झाला? हो. चला आता पळा. उद्या नाही तर शाळेला जायला उशीर होईल. अरे बाबा, मला उद्या सुट्टी आहे. अगं पण मला सुट्टी नाहीये ना. खूप दमलोय आता. झोपूया आता. चल, गुड नाईट. चल बाय. ए बाबा, बोल ना रे माझ्याशी. अगं मयू, आता काय बोलू असं विचारू नकोस. मी लहान असले तरी मला सगळं कळतं. सगळं कळतं? हो, निदान एवढं तरी कळतं की तू काय विचार करतोयस. तू मैथिली मावशीचा विचार करतोयस ना? नाही. मग पेपरामध्ये तिच्याबद्दल जे छापून आलं होतं त्याचा? ए बाबा, या सगळ्याचा राग तिच्यावरती नको ना रे काढूस. मयू, म्हणून मी तिला आधीच सांगितलं होतं की कोर्टात जाऊ नकोस म्हणून. बाबा, आमच्या बाई म्हणतात की आपल्या हातून काही चूक झाली तर ती प्रामाणिकपणे कबूल करायला डेअरिंग लागतो. सा प्रामाणिकपणा काय कामाचा आहे? सगळं आयुष्य ढवळून निघालं आपलं. जिथे जाऊ तिथे पिंजऱ्यातल्या माकडाकडे बघावं तसं लोक बघतात आपल्याकडे आणि चर्चा करत असतात. बाबा, तू चिडू नकोस ना रे. बेटा, तू अपसेट होऊ नकोस.
या सगळ्याचं तुझ्यावर मी अजिबात सावं ठेवू देणार नाही. प्रॉमिस. बाबा, मला तुला एवढंच सांगायचंय की मला ही आई हवीच आहे आणि तू तिच्याशी नीट बोलत नाहीस आणि तू असाच वागलास आणि ती परत कधी आलीच नाही तर सानिका, ए सानिका, आले रे. लवकर ये. अरे आले फोटोग्राफ्स. काय छान आलेत बघ. ह्याच्यात पण तनया काय गोड दिसते ना. आणि हा एक फोटो आहे बघ. हा हा तुझा आणि तनयाचा हा फोटो इतका छान आला की मासिकामध्ये छापायला पाहिजे. मग मुलगी कोणाची आहे? तू कोणाची आहेस? दोघी तुझ्याच. मग तुला ना फक्त भाव घ्यायला पाहिजे. कधी विचारपूस करतो का आमची? काय झालं? तू करपे काय परत त्रास द्यायला लागलाय? नाही रे, तू ना अगदी सुतासारखा सरळ आलाय. अगदी तुला सांगते, तू माझ्या वाटेला जाणार नाही आता. केबिन मध्ये आला ना तर मान वर करून बोलायची हिंमत नाहीये त्याची. नाही, मान वर करून बोलायची हिंमत माझी सुद्धा नाहीये ग. अभि, नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की आता सरळ आहे ना सगळं, काही त्रास वगैरे देत नाहीये ना, सुधारतोय ना. मला तुझ्या बँकेमध्ये एंट्री घ्यायची गरज आहे का? काही गरज नाही रे. मी फक्त विचारपूस करतोय तुझी. अभि, अहो, रीमा काय म्हणते ऐकलत का? बोला, काय लाड करून हवेत सुनबाईंना? काय झालं? अहो, ती म्हणते तिला आपल्याच जवळ राहायचंय. राहू देत ना. अहो, बोला की. नका बोलत बाबा. मला जाणवतंय, मला कळतंय तुमच्या मनात काय आहे. बाबा, सलील नक्की परत येईल आणि तो नाही आला ना तरी सुद्धा मी इथेच राहणार आहे तुमच्याजवळ, तुमची तिसरी लेक म्हणून. मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. बरं झालं तुलाच समजलं. अहो, एवढंच नाही, तिचं म्हणणं आहे बाळणपण सुद्धा इथंच करायचं. अगं नाही, पण तुझ्या आईला काय वाटेल? नाही बाबा, आता आपण कुणाचाच विचार करायचा नाहीये. आपण फक्त एकमेकांचा विचार करायचा आणि आणि येणाऱ्या बाळाचा. माझ्या आईला काय उत्तर द्यायचं ते मी ठरवेन आणि तुमच्या मुलाला काय सांगायचं हे तुम्ही ठरवा. ए, आमचा मुलगा तुझा सुद्धा कुणीतरी लागतोच ना ग. आई, पण त्या नात्याचा मान त्यानेही ठेवला पाहिजे ना. माझं काही सुद्धा ऐकत नाही तो. का ग? तुझ्या मागे इकडनं गेला होता की? नाही आई, कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी जेव्हा दुर्लक्ष केलं ना त्याच्यावर, तेव्हा माझ्या आईने त्याला पकडला. आय मीन, कळतच नाही आमचंच नेमकं कुठे चुकलं. आई बाबा, आता हा विषय निघालाच आहे तर एकदाच आणि शेवटचं याच्यावर बोलून टाकूया. तुम्हाला माहिती आहे आपलं कुठे चुकलं? मला वाटतं की आपण कधीच एकमेकांशी मोकळेपणाने बोललोच नाही. त्याच्यामुळे गैरसमजुती वाढत गेल्या. सलीलने जेव्हा नोकरी सोडायचा विचार केला होता ना, तेव्हा आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. त्याच्यावर विश्वास टाकायला हवा होता. पण तेव्हा त्याच्या काळजीपोटी तुम्ही विचकलात. तुमचं म्हणणंही बरोबर होतं.
सलीलला अनुभवच नव्हता बिझनेसचा. सलील सुद्धा ना. तुम्ही रागावू नका, पण सलील जरा बुद्धूच आहे. त्यांनी सुद्धा आईचाच आधार पकडला, आणि तोही घट्ट. मी सुद्धा आंधळेपणाने कदाचित त्याच वळणावर गेले असते. पण बाबा, मला तुमचं पुस्तक मिळालं. खूप वेळा वाचलं मी ते, आणि माझ्यात हळूहळू बदल होत गेला. माझा अहंकार गळूनच पडला. स्वतःच्या चुका स्वीकारण्याची हिंमत आली माझ्यात. अनुभव हेच मोठं शिक्षण असतं. कुठल्याही युनिव्हर्सिटीत शिकवलं न जाणार असं शिक्षण. आणि ते आपण स्वतःने कमवायचं असतं. तेव्हा मला जाणवलं की तुम्हीच तेव्हा बरोबर होतात. आमचं चुकलं होतं. ए वेडाबाई, आता रडायचं नाही हं? काळजी करू नको, सगळं काही चांगलं होईल. छान छान कन्फेशन मांडलंस परी. आरसा स्वच्छ केल्यावर जसा दिसायला लागतो ना, तशी दिसायला लागलीस. सुलभा ठरलं, यापुढे आपण एकमेकांशी मोकळेपणानं बोलायचं, काहीही आडपडदा न ठेवता. चला, या निमित्ताने छान गोडधोड करूया. गुलाबजाम करू? ये ना, मला श्रीखंडपुरी आवडते. अहो, तुमच्या लेकीला गुलाबजामच खावेसे वाटतायत. अरे बापरे, मग नो अपील. त्यांनी तुझ्यावर तू स्किझोफ्रेनिक असल्याचा आरोप ठेवलाय. पूर्ण विचार करूनच त्यांनी हा ठपका ठेवलाय तुझ्यावर. काय असतं अवंतिका, वेड्या माणसाचं वेडे पण लपत नाही. पण स्किझोफ्रेनिक माणसाचं वर्तन हे त्या माणसाच्या दृष्टीनं नॉर्मल असलं ना, तरी बाहेर ते ग्राह्य धरलं जात नाही ग. आणि त्यामुळेच सौरभने आणि अमोलने अशा अनेक प्रसंगांचे दाखले अगदी साक्षी पुराव्यांसह तयार ठेवले असणार. मग मी आता काय करू? हेच, हे असं वैतागून किंवा अशी चिडचिड करून नाही चालणार तुला अवंतिका. हे बघ, कोर्टात तुला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जातील. अगदी तू आणि सौरभनी एकांतात घालवलेल्या क्षणांबद्दलही. अगं, हे सगळं तू चिडावीस म्हणून करणार आहेत ते लोक. आता समजा तू आणि सौरभ एकत्र असताना तू एखाद्या पालीला किंवा झुळाला घाबरली असशील ना, तर त्याचा अगदी विकोपाला जाणारा अर्थ तिकडे लावला जाईल. म्हणजे? अगं, तुला सगळ्या डिटेल्स सकट तिकडे उत्तर द्यावी लागतील. तुला कदाचित घडलेला प्रसंग आठवेलही, पण त्यांच्या निरर्थक प्रश्नांनी तुला संताप येईल. ते टॉर्चर तू सहन करू शकणार नाहीस. आणि त्याच वेळेस अवंतिका, तुझं मन दोन वेगळ्या पातळ्यांवर विचार करायला लागेल. हे खरंच असं घडलं होतं का? आणि नक्की काय घडलं होतं? हे सगळे प्रश्न तुझ्या मनात यायला लागतील. आणि लक्षात ठेव, स्किझोफ्रेनियाची हीच सुरुवात असते. बापरे, मला तर आता टेन्शनच आलंय. अगं, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. तेच तर सांगतोय मी तुला. हे बघ, त्याने तुला कुठलाही प्रश्न विचारला ना, तरी अगदी शांतपणे प्रश्न नीट ऐकून घे आणि विचारपूर्वक त्याचं उत्तर दे. आणि समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं, डोंट वरी. एकच करायचं, त्या उत्तराशी ठाम राहायचं फक्त. तुझ्यावर अनेक प्रश्नांचा अगदी भडीमार करतील, तुला कन्फ्यूज करून टाकतील, ते गोंधळून टाकतील. आणि या तुझ्या कन्फ्यूज मनस्थितीचा फायदा घेऊन तुला स्किझोफ्रेनिक ठरवण्याचा प्रयत्न करतील ते अवंतिका. तू असे जास्तीत जास्त प्रसंग आठवून ठेव ज्यात तुला सौरभ आणि मैथिलीची जवळीक जाणवली असेल. असे कितीतरी प्रसंग आहेत, पण तरीही तुला त्यांच्याबद्दल कधीच संशय नाही आला. कारण माझा सौरभवर पूर्ण विश्वास होता, आंधळा विश्वास. आणि अवंतिका, तू मनानं पूर्ण निरोगी आहेस ग. यू आर परफेक्टली नॉर्मल. पण एक गोष्ट तुला लक्षात ठेवायला हवी, तिकडे कोर्टात तुला कोणीच मदत करू शकणार नाही. एस्पेशली मी तर तुझा मोराल बूस्ट नाहीच करू शकणार.
कारण मी सकायट्रिस्टच्या नात्यानं तुला ट्रीटमेंट देतोय असा त्याचा अर्थ लावला जाईल. तेव्हा स्वतःवर पूर्णपणे काबू ठेवून त्यांच्या प्रश्नांना सामोरी जा आणि त्या प्रश्नांना उत्तरं दे. आता मैथिलीला अवंतिका तू चांगलीच ओळखतेस, त्यामुळे तिच्याबद्दल अमोल तुला काही विचारेल असं मला वाटत नाही. हा, पण जर अनिश बद्दल तू सौरभ जवळ काही बोलली असशील तर त्याबद्दल मात्र तुला तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तशी गरजच नाहीये. अनिश माझा खूप चांगला मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे. आता तो माझ्या प्रेमात पडला हे या केसमध्ये माझं दुर्दैव आहे, पण माझ्या बाजूने मी अतिशय क्लिअर आहे, स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. दॅट्स गुड. आता बघतो तुला एकच लक्षात ठेवायचं आहे, तिथं तुला काहीही फेस करायला लागू शकतं. काहीही फेस करायची तयारी ठेव. म्हणते का?